कल्याणमध्ये वेगवेगळ्या 2 पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तर सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना केली अटक। अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यातील 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 52,879 शेतकरी बाधित। नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने 34 कोटी रुपयांचा आर्थिक निधी केला मंजूर। औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी। 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त। कर्मचाऱ्यांवरती कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला। विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार। आयटीआयसाठी 18 लाखांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा। अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यातील 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 52,879 शेतकरी बाधित। नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने 34 कोटी रुपयांचा आर्थिक निधी केला मंजूर। राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आता बांद्र्यामध्ये दिवाळी पहाट स्वरोत्सवाचं आयोजन। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम। मुंबईमधील हवेची गुणवत्ता घसरली, गुणवत्ता निर्देशांक 172 अंकांवर। प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। तर या दरम्यान मुंबई शहरासह उपनगरातील तापमानामध्येही झाली वाढ। डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाटचा झगमगाट, गणेश मंदिर आणि फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष। डोंबिवली गणेश मंदिरात दिवाळी पहाट निमित्त विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांनी परिसर उजळला। मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। संयमाचा अंत पाहू नका। लोकल रेल्वे गाड्यांवरून विविध प्रवासी संघटना आक्रमक। महाव्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा। बोरीवलीच्या नॅशनल पार्कमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नांवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा सुनावणी। नॅशनल पार्कमधील अतिक्रमण प्रकरणी उच्चस्तरीय समिती अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती, जागेच्या व्यवहारावरून गंभीर आरोप झाल्यानंतर तातडीची सुनावणी घेत व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। विकासकाच्या कंपनीने बोर्डिंगची 3,000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचाही होतोय आरोप। शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप। तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातल्या जागा घेणारे जाग्या मोहोळ आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर केली टीका।